तो तुमच्यासोबत ना मस्त पोंगा बटाट्याने रेसिपी शेअर करणार आहे मी मस्तपैकी एकदम इझी रेसिपी लागल एक नंबर टेस्टी लागल लहान पोरांपासून तर मोठ्यांपर्यंत खूप आवडीशीन खात असा रेसिपी त्यांच्यासाठी ना मोठी साईजचा पोंगा राहतो ना त्या लेवा ना आणि गरम तेल मस्तपैकी तेल पटपट फ्राय करा ना म्हणजे ना त्यात थोडं तेल जास्तच राहू द्यावा ना जेणेकरून ते पटपट मोठा होतस अशा प्रकारे ना सगळ्या पोंगा तळी लेवा ना पोंगा तळीशीन वैग्यात त्यानंतर ना त्याला मधूनच कापी लेवा ना सगळा पोंगा तसंच कापा ना पोंगा मस्त कापीशीन विजायला आता आपण बटाटाने फिलिंग बनवूत त्यांच्यासाठी ना बॉईल बटाटा लेवा ना उकळेल बटाटा त्याला मस्तपैकी मॅश कर लेवा ना म्हणजे ना मसळ लेवा ना त्यांना बारीक चिरीशीन कांदा म्हणजे मी लांबा लांबा चिरवला त्या टमाटर पण टाका ना बारीक चिरीशीन मॅगी मसाला टाका मीठ टाका मी त्यानंतर धना पावडर टाकेले ठेचा टाका ना हिरवी मिरची ना आणि पाणीपुरी ना तिखट पाणी राहत ना ते टाका ना आणि सगळं मिक्स करा मस्तपैकी मिक्स होई गे बट आता वरतून कोथिंबीर टाका परत मिक्स करा त्यानंतर फिलिंग तयार आहे पोंगा लेवा ना आणि त्याला आतपर्यंत मस्तपैकी भरा ना फिलिंग आणि मस्तपैकी बाहेर पण राहू द्यावा आणि फिलिंग आणि वरतून बारीक शेव रास ना बारीक ते लाई लेवा ना सगळा पोंगा तसाच भरलेवा ना तुम्ही टमॅटो सॉससोबत आवडत असेल तर टमॅटो सॉससोबत खा मला ते नुसताच आवडस एक नंबर लागत बरं का रेसिपी अशाच इझी रेसिपींसाठी ना मना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच इझी रेसिपी शेअर करता जो मी एकदम सोप्या सरळ आणि भूक लागू शकतोस आपण अशा रेसिपी शेअर करत राहस मी तर नक्की ट्राय करा।